नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात प्रीतू लॉग डेरीज आणि आजचा व्हिडिओ आहे माझ्या लेट नाईट स्टडी रूटीनबद्दल. तर आता रात्रीचे 12 वाजले आहेत आणि माझ्या मुली झोपल्या आहेत, पण माझा आता अभ्यास चालू होणार आहे. तर हार मानायचं नाही आणि पुढे जात राहायचं. दिवसभर घरची कामं, फॅमिली, रिस्पॉन्सिबिलिटी सगळे सांभाळून रात्री शांततेत अभ्यास करण्याची ही वेळ आहे. याच वेळेत मन शांत असतं आणि स्वप्न मोठी वाटतात. तर आज मी करत आहे सरळ सेवा परीक्षेची तयारी. माझे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण झालं आहे. लग्नाला 5 वर्ष झाले आहेत. मुली लहान होत्या म्हणून मी काही करू नाही शकली. त्यासाठी मग आता घरीच बसून आता अभ्यास करत आहे. गव्हर्मेंट जॉबची तयारी करत आहे. पण मला अजून पुढे जायचं आहे. एक चांगली गव्हर्मेंट जॉब मिळवायची आहे. मी हा प्रवास सुरू केला कारण मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे आणि मला स्वतःसाठी पण काहीतरी करायचं आहे. कधी कधी वाटतं आज अभ्यास नको करू, पण मग आठवते माझी जबाबदारी, माझी मेहनत, माझं फ्युचर. यश एका दिवसात मिळत नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या मेहनतीतून मिळते. म्हणून आपण रोज थोडा अभ्यास करायचा. तर त्यामुळे कसं लक्षात पण राहते आणि लिंक तुटत नाही अभ्यासाची. हे त्याचे बेनिफिट भेटते. म्हणून अभ्यास चालू ठेवायचा असा मी आता निर्णय घेतला. खूप वेळा थकवा पण येतो, डोळे बंद व्हायला लागतात, मन म्हणतं झोपून जाऊ दे. पण मनात एक आवाज अजून येते, आज नाही केलंस तर उद्या पश्चाताप करशील. घरात सगळे झोपले असताना मी एकटी बसून अभ्यास करते. पण मला माहीत आहे ही मेहनत कधी ना कधी रंग आणणारच. म्हणून मेहनत करायला काही हरकत नाही. जेवढं आपल्यासोबत जमते तेवढं करायचं. समोर जे होईल ते होईल, पण आपण मेहनत करायला नाही सोडायचं. जर तुम्ही ही एखाद्या स्वप्नासाठी मेहनत करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सक्सेस फक्त हुशार लोकांना मिळत नाही, ते मिळते हिंमत न सोडणाऱ्यांना. आज मी थोडी थकलेली असेन, पण उद्या मी मजबूत असेन. हे मंत्र तुम्ही आपल्या मनात गाठून ठेवा. तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटेल. तर रात्रीचा अभ्यास वेगळाच असतो. शांत, स्थिर आणि फोकस्ड असतो. मन चांगला लागते अभ्यासात आणि कोणी डिस्टर्ब करणारा नसतो. रात्रीचा अभ्यास वेगळा असतो, म्हणून अभ्यास करायचा. आजचा 1 तास अभ्यास माझ्या उद्याच्या यशासाठी. जर तुम्ही विद्यार्थी असाल, सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा जीवनात काही मोठं करायचं असेल तुम्हाला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्लो प्रोग्रेस इज स्टिल प्रोग्रेस. म्हणून प्रयत्न करत राहायचा, सोडायचं नाही. तुम्ही एकटे नाही राहत. माझ्यासारखे कित्येक जण तुमच्यासोबत असतील आणि आपण सगळे मिळून पुढे जाऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा आणि स्वप्नावर विश्वास ठेवा.